PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तू दूर का भाग 16वा. लेखिका प्राची सुळे. मैथिली अनायासे जाते तर आपणही गोवा जाऊन यायचे. गोन्साल्वेला भेटायचे. गोकाला सोबत घेऊन जाऊ. अजूनही प्लॅन पक्का केला. एक वार त्यांनी मान वर करून आकाशाकडे पाहिलं. डोळे भरून आले. ते आत आले. दार लावले व बेडवर झोपले. कथा पुढे सुरू. विश्व प्रार्थना संपली. मैथिलीने डोळे मिटले, हात जोडले व समोर असलेली कामाची फाईल घेऊन बसली. मे आय कम इन मॅडम? या सर, ते म्हणाले. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. हॅपी स्टे रिसॉर्टला ऑफिशियल मेल केला. त्यांचा रिप्लाय आलाय. आपल्यासाठी शनिवार व रविवार त्यांनी कुठलेच बुकिंग घेतले नाही आहे. साऱ्या खोल्या आपल्यासाठी आरक्षित आहे. आता 50 मुलांच्या पालकांचा होकार आलाय. गुड. आपण त्यांच्याकडून कुठलीच पिकनिक फी घेणार नाही आहोत हे सांगितले ना? कारण काय? मुले घरून पैसे आणतील पिकनिक फी म्हणून, मैथिली म्हणाली. हो हो, बरोबर बोललात. तसे सांगितले आहे आणि पालकही खुश आहेत. मुले तर कधी पिकनिकचा दिवस येतो याची वाट पाहत आहेत, सबनीस सर म्हणाले. दोघे हसले. मॅडम, 2 बसेस बुक केल्या आहेत. 2x2 आहेत. मुलांना स्नॅक्सचे पाऊच सांगितले आहेत. अजून काही असेल तर अपडेट देतो. मी निघतो, थोडं काम आहे, सबनीस सर उठत म्हणाले. थँक्यू सर. पिकनिकचं सगळं तुम्ही करताय. मी शिक्षण मंत्र्यांनी जे काही डॉक्युमेंट्स आणि प्रोसिजर सांगितले आहे त्यात बिझी आहे. आपली पिकनिक झाल्यावर मंत्रालयात जाणार आहे, मैथिली म्हणाली. येस मॅडम, तेही आपलंच काम आहे. चालू द्या, सबनीस सर बोलून निघून गेले. ते गेल्यावर मैथिलीने मान मागे करून खुर्चीला टेकवली, डोळे बंद केले आणि अचानक आदिराज नजरेसमोर आला. तिने डोळे उघडले. म्युझिक कॉन्सर्टमध्ये भेटलेला, मग मंत्रालयात आणि नंतर स्वतःच इथे शाळेत आलेला भेटायला. ती त्याचं बोलणं आठवत होती. काहीच ठोस करत नसतानाही ती त्याचाच विचार करत होती. बोलायला वागायला छान आहे, तिच्या मनात आले. मोबाईल वाजला आणि तिची तंद्री तुटली. तिने पाहिले आणि फक्त ताड ताड उडाली. स्क्रीनवर आदिराज कॉलिंग येत होते. स्ट्रॉंग टेलिपॅथी. तिने पटकन कॉल घेतला. हॅलो. आश्चर्याने तिचा श्वास जोरात आला. हॅलो मैथिली, इज ऑल ओके? आदिराजने सावकाश विचारले. हो हो, सगळं ठीक आहे. असं का विचारले? न समजून तिने विचारले. असं वाटलं की खूप एक्सायटेड झाल्यावर कसा टोन येतो तसा तुझा आवाज वाटला, आदिराज म्हणाला. आणि मैथिली खुदकन हसली. खरंच तर होते त्याचे. एवढी साधी गोष्टही त्याने अचूक ओळखली होती. हॅलो, आर यू देअर? हो बोला, ऐकते मी, ती पटकन म्हणाली. एक न्यूज होती माझ्याकडे, तुला सांगायची म्हणून कॉल केला. असं? मग सांगा ना. तुझ्या शाळेची पिकनिक घेऊन जातेस ना शिवापूरला? हो तेच. माझंही एक अर्जंट काम निघालं आहे शिवापूरला, आणि तेही शनिवार रविवार. ग्रेट न्यूज आहे. कुठे राहणार आहात? कसे जाणार आहात? तिने विचारले. आदिराजने अजून तिला तो कोण आहे, त्याचा बिझनेस काय आहे हे सांगितलं नव्हतं. आताही ओठावर आलेलं त्याने मागे परतवलं. प्रेमाची पायरी तो खोटं बोलून चढतोय हे त्याला कळत होते, पण लवकरच मैथिलीला सांगायचे असं त्याने ठरवलं. हॅलो आदिराज. हां, मी कारने येत आहे. हेच विचारतोय की जर जर तुझी संमती असेल तर मी तुमच्या रिसॉर्टमध्ये राहू शकतो का? तसेही मी दिवसभर तिथे नसणार. मला कामाच्या जागेवर जावं लागेल. रिसॉर्टला उशिरा परत येईन. अगदी योगायोगाने तूही तिथेच पिकनिकला जाते, सो विचार आला मनात. पण पुन्हा सांगेन, तू नाही म्हणालीस तरी काही हरकत नाही. मी बघतो काहीतरी. आधी बोलून थांबला. मैथिलीला मनात आणूनही नाही म्हणता येत नव्हतं. म्हणजे एकदा तिला वाटलं की आपली अशी ओळखच किती आहे. पण आदिराज तसा नव्हता. 3 वेळाच त्याला भेटली ती. त्याचा प्रेमळ स्वभाव, मृदू बोलणं सारी जमेची बाजू होती. आताही तिची परमिशन विचारत होता आणि तो त्याच्या कामाला जाईल. एक दिवस गेल्यावर दुसऱ्या दिवशी दुपारी निघायचे आहेच, ती विचार करत होती. हॅलो. हो हो, तुम्ही राहू शकता. एकदम अचानक तिच्या तोंडून निघून गेले. थँक्यू सो मच.
आधी आनंदाने बोलला. वेलकम. मलाही काही कामं करायची आहेत. भेटूया परवा. मला तुमची बस किती वाजता येणार ते टेक्स्ट करून ठेव. जमल्यास बरोबरच असू. आधी म्हणाला. हो नक्की सांगते. मैथिली बोलली व त्याला बाय करून तिने कॉल कट केला. आतापर्यंत एकही मुलगा फ्रेंड नव्हता तिचा. कॉलेज फ्रेंड्स होते पण तेही हाय हॅलो पुरते. घरी विक्रम यायचा, तो घरच्यासारखा होता. तिचा आणि आजूचाही मित्र होता. पण आधी भेटला व तिला पहिल्यांदा कोणा परक्या मुलाशी बोलावेसे वाटले. त्याचं बोलणं आवडलं आणि आता चक्क तिने त्याला रिसॉर्टमध्ये राहण्याची परवानगी दिली. तिला समजत नव्हते. थोडा वेळ काम करून लवकर घरी निघेन तिने ठरवलं. पप्पा, आर यू शुअर? जो तुम्ही विचार केलाय तो सक्सेस होईल? काजलने हातातल्या वाईनच्या ग्लासची चाळा करत विचारले. अखिलेश महाजनांनी एकदा काजलकडे पाहिलं, नंतर स्वतःच्या हातातल्या विस्कीच्या ग्लासकडे पाहिलं. एक मोठा सेप घेतला. ते कडवट पेय घसा जाळत छातीत उतरलं. बेटा, माझी खात्री नाही तर माझा ठाम विश्वास आहे. मी ठरवलेलं सक्सेस होणारच, अखिलेश जाड आवाजात म्हणाले. काजलने त्यांच्याकडे पाहिलं आणि यामागे काहीतरी मोठं कारण आहे म्हणून पप्पा असे रिॲक्ट झाले असावेत. ती उठली व त्यांच्या बाजूला येऊन बसली. पप्पा, रिलॅक्स. कुठलं कारण असेल तर मला सांगा, ती बोलली. अखिलेश थोडे शांत झाले. दीर्घ श्वास घेतला. बेटा, विश्वनाथ चौधरी एक अतिशय वाईट धोकेबाज माणूस आहे. वेळ पडलीच तर तो स्वतःच्या बायकोचा आणि मुलाचाही सौदा करेल इतका नीच आहे. अखिलेश परत आवाजात राग आणून म्हणाले. मला सांग, काल त्याचं माझ्याशी वागणं कसं होते? अखिलेशने अचानक काजलला प्रश्न केला. कसं म्हणजे? एकदम सोफिस्टिकेटेड, प्रोफेशनली वागली ते. काजल सहज बोलली. बघ, तूही फसलीस जसं आता बाकीचं जग फसतंय, ते म्हणाले. म्हणजे काय? मी नाही समजले. ऐक, विश्वनाथ चौधरीचा एक मित्र होता, लंगोटी यारच. दोघे एकत्र मोठे झाले, शिक्षण आणि इंजिनिअरिंग सोबतच. मग त्या दोन मित्रांनी एकत्र बिझनेस करण्याचा निर्णय घेतला. छोटा मोठा बिझनेस करण्यात काहीच इंटरेस्ट नव्हतं त्यांना, म्हणून सरळ कन्स्ट्रक्शनमध्ये उतरले. दोघांनी प्रचंड मेहनत घेतली. जीवाचं रान करून ऑर्डर्स मिळवू लागले. सुरुवातीला अगदी लहान लहान कामेही घेतली. उच्च दर्जाचा माल, युनिक डिझाईन्स आणि माफक खर्च यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसला. हळूहळू त्यांच्याकडे काम वाढू लागले. सगळं छान सुरू होते. पैसा वाढत होता. ऑफिस स्टाफ वाढू लागला. पण विश्वनाथच्या मनात कुटील डाव सुरू आहे हे त्या मित्राला माहीत नव्हते. एकदा गव्हर्नमेंटचं फ्लायओव्हरचं टेंडर निघालं. खूप मोठं प्रोजेक्ट होतं ते. त्यांनी भरलं. जेव्हा टेंडर कोणाला लागलं हे त्या मित्रांनी पाहिलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो हादरला. मोठा शॉक होता त्याच्यासाठी, कारण ते टेंडर V&T चौधरी कन्स्ट्रक्शन कंपनी या फर्मला मिळाले होते. तो मित्र रागाने त्याला जाब विचारायला गेला. विश्वनाथ त्याची जीत साजरी करत होता. विश्वनाथ, चौधरी अँड महाजन सिव्हिल वर्क्स ह्या कंपनीला टेंडर लागलं नाही आणि ही कुठली नवीन कंपनी आहे? त्या मित्राने रागाने विचारलं. पण काजलला कळून चुकले होते. तिचे पप्पा कोणाची स्टोरी ऐकवत आहेत ते त्यांची स्टोरी ऐकवत होते. आता त्यांच्या तोंडूनच कंपनीचे नाव आले होते. तिने त्यांच्याकडे पाहिलं. दुःखाने, रागाने त्यांचा चेहरा वेडावाकडा झाला होता. ग्लास रिकामा करून त्याने परत ग्लास भरला. एक मोठा सिप घेऊन त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. काजलने त्याचा हात हातात घेतला व आता पुढे काय ते सांगतायत याची ती वाट पाहू लागली. क्रमश कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेचे हक्क लेखीकडे अर्थात प्राची सोळे हिच्याकडे सुरक्षित आहे. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. कथेला हाईप करायला विसरू नका. सपोर्ट करा. मनपूर्वक धन्यवाद.